गरजू व वंचित लोकांसाठी काम करा ही महात्मा फुले यांची शिकवण अंमलात आणणं हे आपलं कर्तव्य। आपुलकीच्या कट्ट्यावरती माननीय अशोक काकडे यांचे मत। आजही समाजातील 40% महिला आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही। आपल्या आजारपणामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष करून 8 ते 10 घरची धुणी भांडी करून आपला संसार करतायत। आजारी पडल्यानंतर ही 4-4 दिवस त्या स्वतःसाठी दवाखान्यात जाऊ शकत नाहीत। आपल्याकडील महिलांच्या शरीरामध्ये 9 ते 10% इतकंही रक्ताचं प्रमाण नाहीये। आरोग्याच्या बाबतीत जागरूकता नसल्यामुळे स्तनाचा कॅन्सर असो अथवा गर्भाशयाचा कॅन्सर हा वेळीच ओळखला जात नाही। मोतीबिंदूपासून ते हृदयविकारापर्यंत आवश्यक इतकी जागरूकता अजिबात घेतली जात नाही। दिव्यांग मुले असतील, पालक नसलेली काही मुलं असतील, HIV ग्रस्त असतील, अंध मुले असतील, अशा गरजू व समाजापासून वंचित असलेल्या घटकांसाठी काम करणं ही थोर समाजसुधारक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची शिकवण आपण जोपासायला हवी, असं मत आपुलकीच्या कट्ट्यावरती महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चर्चासत्रात अशोक काकडे यांनी व्यक्त केले। कार्यक्रमाचं आयोजन युवा विकास कल्याणकारी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले। यावेळी राजकुमार पेडणेकर, प्रकाश मालपानी, रामहरी ठोंबरे, BG खुसगावकर, भीमराव कुंभार, भारती पाटील, योगिता पाटील, विजया दाबोळे, उषा पाटील, प्राची फरणे, जालिंदर फारणे, पांडुरंग शिंदे, राकेश दड्डन्नावर, सुमित साळुंखे, शिवाजी कणेगावकर, जयवंत मोरे, जयवंत दिवे, संतोष भुतेकर यांच्यासोबत बहुसंख्य नागरिक उपस्थित होते। डॉक्टर श्रीकांत भोसले, उदय वार्ता न्यूज, मिरज तालुका प्रतिनिधी।